आणि माननीय मुख्यमंत्री महोदय, हा काही मोठ्या धनदानग्या लोकांचा पैसा नाही. हा 100 रुपये गुंतवणारा, 200 रुपये गुंतवणारा, 500 रुपये गुंतवणारा या लोकांच्या संदर्भामध्ये आपण तर कबूल केलंच की यांची प्रॉपर्टी जप्त करून, पण तो तातडीनं लवकरात लवकर वटेश्वर आणि केबीसी ज्या लोकांनी गुंतवणूक केली त्या सर्व लोकांचे गुंतवणुकीतले पैसे, यांची प्रॉपर्टी जप्त करून विकून यांचे पैसे तातडीनं आपण देणार आहात का, हा पहिला प्रश्न आहे. आणि जे यंत्रणेमध्ये जे लोक यामध्ये सहभागी आहेत त्या लोकांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करणार आहात का. सन्माननीय सदस्य श्री अर्जुन खोतकरजी यांनी जी माहिती दिलेली आहे ती माहिती वस्तुस्थिती समजून त्याबाबतची चौकशी करण्याचे आदेश तातडीनं देण्यात येतील की याच्यामध्ये कोणी इंटरनली तर सामील नाही ना, या संदर्भातली निश्चित चौकशी केली जाईल. आणि तातडीनं वटेश्वरच्या संदर्भातही जी काही त्यांची संपत्ती आहे ती जप्त करून MPID कायद्याच्या अंतर्गत त्याची विल्हेवाट लावण्याकरता आदेश केले जातील.